नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे। मित्रांनो, आज आपण IPC मधील अशा काही महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत ज्या मुलांना समजायला खूप कठीण जातात किंवा त्या कन्सेप्ट समजल्या नाही तर पुढच्या काही गोष्टीही त्यांना समजल्या जात नाही। जसं की मुलांना बलप्रयोग समजला नाही तर फौजदारी पात्र बलप्रयोग समजत नाही आणि फौजदारी पात्र बलप्रयोग समजला नाही तर हमला समजत नाही। तसंच एक या बाबतीतला सुद्धा एक कन्सेप्ट आहे। मुलांना दरोडा, जबरी चोरी, त्याचबरोबर बंदिस्त कक्षातली चोरी, उघड्यावरील चोरी, ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या आपल्याला, तरीसुद्धा त्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे। कारण भविष्यात आपल्याला पोलीस ठाणे अंमलदार म्हणा किंवा तपासी अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला समजलं पाहिजे का हा नेमका क्राईम कोणत्या प्रकारचा घडला आहे। कारण मित्रांनो, क्राईमचा टाईप बदलला, प्रकार बदलला तर या ठिकाणी शिक्षासुद्धा बदलली जाते। म्हणून आपल्याला त्या ठिकाणी गुन्ह्याचं स्वरूप आणि त्याला असणारी शिक्षा ह्या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। IPC मधल्या ह्या कन्सेप्ट आज आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आता तयारी करत असताना स्पर्धा इतकी भयंकर वाढलेली आहे की कोणताही टॉपिक स्किप करणं हा आपल्यासाठी घातक असणार आहे। मित्रांनो, पूर्वी जमायचं कायद्यातील काही टॉपिक नाही, मला CRPC अवघड जातो मी करत नाही, मला एव्हिडन्स ॲक्ट अवघड जातो मी करत नाही। परंतु मित्रांनो, या ठिकाणी कंबाईनला जर तुम्ही बघितलं की नुसता करंट जरी केला नाही तर कंबाईन प्रिलियम उडतायत, नुसतं मॅथ अँड रिझनिंग जरी स्किप केलं तरी मुलं उडतायत। तसं या ठिकाणी मुख्य परीक्षेला सुद्धा मित्रांनो प्रत्येक टॉपिक या ठिकाणी महत्त्वाचा आहे। कोणतीही गोष्ट तुम्ही स्किप करण्याचा प्रयत्न करू नका, कायद्यात तर मुळात करू नका। कायदा आता पूर्वी अवेलेबल नव्हता, सोर्स आता भरपूर प्रमाणात सोर्स अवेलेबल झाला आहे। आपल्या लेक्चरच्या स्वरूपातून असं किंवा तुमचे पुस्तकं असतील, अनेक गोष्टी तुम्हाला एका छताखाली भेटतात। त्यामुळे आता सर्व विद्यार्थी तुमच्याबरोबर आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झालं तर कायदा क्लिअर होणार आहे। म्हणून आज आपण या ठिकाणी 4 गोष्टींमधला फरक समजून घेणार आहोत। चोरीमध्ये सुद्धा प्रकार आहेत, उघड्यावरील चोरी, बंदिस्त कक्षातली चोरी, त्याचबरोबर चोरी करणारा कोण आहे, कारकून असेल, चाकर असेल, किंवा चोरी करत असताना त्यांनी हत्यारं जर वापरलेले असेल पूर्वतयारी करून तिथंसुद्धा त्याला शिक्षा आहे। आणि चोरी करत असताना ती चोरी जबरी चोरी केव्हा होते किंवा बलात्ग्रहण काय आहे, एक्स्टॉर्शन खंडणी काय आहे आणि त्या बलात्ग्रहण जबरी चोरी केव्हा होते, त्याच्यानंतर दरोडा काय आहे आणि जबरी चोरीमधील आणि दरोड्यामधील फरक काय आहे, ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, हे कोणत्या प्रकरणामध्ये मोडतं आणि यामध्ये या प्रकरणात कोणकोणत्या गुन्ह्यांचा समावेश आहे ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहोत। आज आपण समजून घेणार आहोत चोरी हा कन्सेप्ट म्हणजे नेमका काय आहे, चोरीची काय व्याख्या आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन हा जो टॉपिक आहे चोरी, जबरी चोरी, दरोडा किंवा जे काय बलात्ग्रहण बोललो मी ते, हे सारे टॉपिक IPC मधील प्रकरण 17 मधील आहे। IPC मधील प्रकरण 17 मधील टॉपिक आहेत मित्रांनो। आता सांगायचं जर झालं तुम्हाला तर IPC तुम्हाला माहिती आहे, IPC कशासाठी, इंडियन पिनल कोड, त्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप, त्याला असणारी शिक्षा, ह्या साऱ्या गोष्टी IPC मध्ये इन्व्हॉल्व आहेत। आणि IPC मध्ये टोटल 23 प्रकरणं आहेत। किती मित्रांनो? टोटल 23 प्रकरणं आहेत। काही नव्याने ॲड झालेले आहेत, जसं की निवडणूक आयोगाविषयी 9 प्रकरण असेल किंवा यौमिक हिंसाचार म्हणजे एखाद्या विवाहितेला क्रूर वागणूक दिली जाते 498 अ चा जो की प्रकरण 20A असेल। आणि हे जे काही त्याचबरोबर प्रकरण 5A असेल, फौजदारी पात्र कट असेल, हे सुद्धा असे हे 3 प्रकरणं ॲड करून 9A, 20A किंवा 5A, तर असे 26 प्रकरण होतील। जास्त आपण त्या ठिकाणी डीप जात नाही, ज्यांनी आपले क्लास लावलेले असेल त्यांना माहितीच असेल त्या ठिकाणी। तत्पूर्वी आपल्याला फक्त जो आपण विषय घेतलेला आहे त्या विषयावरच आज आपण बोलणार आहोत। आता प्रकरण 17 मध्ये मित्रांनो जे काय तुम्हाला सांगितलं, टोटल प्रकरण 23 असतील किंवा नव्याने ॲड झालेले काही प्रकरणं ॲड केले तर 26 प्रकरणं पकडूयात। या प्रकरण 17 हा जो कशा संबंधित आहे, मालमत्तेला खतरा। प्रकरण 17 मालमत्तेला खतरा म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त मालमत्तेसंबंधितच अपराध येणार आहेत। विषय बदलला, प्रकरण बदललं, हे बाब लक्षात असू द्या। मग प्रकरण 17 मध्ये फक्त मालमत्तेला खतरा असणार आहे। मग मालमत्तेचे अपराध कोणकोणत्या प्रकारे घडले जातं, चोरी, त्याचबरोबर मग चोरी 2 प्रकारची असू शकते, उघड्यावरील चोरी असू शकते, बंदिस्त कक्षातली चोरी असू शकते, त्याचबरोबर बलात्ग्रहण म्हणजे खंडणी, त्याचबरोबर जबरी चोरी, दरोडा, त्याचबरोबर अपहार करणं म्हणजे काय की समजा मी एखादा तलाठी आहे आणि मी शेतसारा गोळा करतो, तो शेतसारात सरकारी तिजोरीत भरायच्या ऐवजी मी स्वतःच वापरतोय म्हणजे मी अपहार केला। न्यासभंग असेल, फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजे काय, विश्वासघात करणं, थोडक्यात काय की माझ्याकडे एखाद्याची मालमत्ता सांभाळायला दिली आणि मी ते
माझ्या स्वतःच्या कामासाठी वापरतो किंवा विकून टाकतोय, तो न्यासभंग असेल. मग न्यासभंग करणारे सरकारी लोकसेवक असू शकतात, कोणी ट्रान्सपोर्ट करणारे असू शकतात, कोणी वखारपाल असू शकतात. त्याचबरोबर मालमत्तेचे अजून काय अपराध आहेत? चोरीचा माल, जे काय आपण कलम 410 ते 414. त्यानंतर ठकवणूक असेल. ठकवणूक म्हणजे कसं, जसं की तुम्ही 1 और 11 चित्रपट पाहिला असेल कोणाचा, गोविंद आणि संजय दत्तचा. त्याच्यामध्ये ते काय करतात, समोरच्या व्यक्तीला ठकवणूक करतात, म्हणजे काहीतरी दिशाभूल करतात, पोलीस अधिकारी असल्याचं दाखवतात, त्याची दिशाभूल करतात, त्याच्याकडून मालमत्ता घेण्याचा म्हणजे 420चे आरोपी आपण म्हणतो. त्याचबरोबर काही मालमत्ता कपटपणाने विल्हेवाट लावणे, हलवणे, जसं बँका काय करतात, काही मालमत्ता तारण ठेवलेल्या असतात. जर नाही त्या ऋणकोणी पैसे भरले तर त्या काय करतात, बँका त्याची मालमत्ता जप्त करतात. मग ती जप्त होण्याच्या आधीच ते काय केली जाते, मालमत्ता हलवली जाते, जसं 421 ते 424. त्याचप्रमाणे आगळीक असेल, मालमत्तेच्या आगळीक कलम 425 मध्ये आहे. आणि त्यानंतर मालमत्तेचा सगळ्यात शेवटचा कोणता अपराध असेल तर अतिक्रमण, फौजदारी पात्र अतिक्रमण असेल, गृह अतिक्रमण असेल, चोरटे गृह अतिक्रमण असेल, रात्रीच्या वेळेचे गृह अतिक्रमण असेल, घरफोडी असेल. हे सारे अपराध टोटल IPCच्या प्रकरण 17 मध्ये मालमत्तेच्या संबंधित आहे. कलम 79 ते 78 कलम 78 ते जवळजवळ 378 ते 462. कलम 378 ते 462 म्हणजे टोटल जर काउंट केलं तर आपल्याला जवळजवळ हे 85 कलम असतील. 85 कलम असतील. हे बाब लक्षात ठेवा. प्रकरण 17 एकदम ॲनालिटिकल स्टडी करायचा, तेव्हा तुम्हाला डीपमध्ये घुसता येणार आहे. मग आयोगाला कसाही प्रश्न विचारू द्या, तुम्ही उत्तर 100% देणार आहेत. म्हणजे 85 कलम आहे टोटल. सर्वात मोठं प्रकरण आहे IPC मधलं. किती प्रश्न तयार होतात बघा ना. IPC मध्ये सर्वात मोठं प्रकरण 17. कशाला? मालमत्तेला खतरा. त्याबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूला नेहमी प्रश्न विचारला जातो, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की मालमत्तेच्या अपराधासंबंधित 4 अपराध सांगा, 5 अपराध सांगा. द्या ना सगळे सांगून. जसं मी सांगितलं, चोरी, जबरी चोरी, बलात्ग्रहण, दरोडा, न्यासभंग, अपहार, आगळीक, कपटीपणाने मालमत्ता विल्हेवाट करणे, चोरीचा माल स्वीकारणे, विकणे, घेणे, बाळगणे. त्याचबरोबर सगळ्यात शेवट गृह अतिक्रमण करणे, फौजदारी पात्र अतिक्रमण करणे एखाद्याच्या मालमत्तेत. हे सारे अपराध मालमत्तेविषयी इंटरव्ह्यूला 100% असे प्रश्न विचारले जातात. मग तुम्ही तो DYSPचा इंटरव्ह्यू द्या, नाही तर PSIचा द्या. ओके, चला आता आपल्याला आपल्या मेन टॉपिककडे या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो. चोरी या शब्दाची व्याख्या 378 मध्ये दिलेली. चोरी या शब्दाची, या गुन्ह्याची व्याख्या 378 मध्ये दिलेली आहे. त्यातले महत्त्वाचे कीवर्ड्स लक्षात घ्यायचे. चोरी म्हणजे काय, कशाची चोरी? या ठिकाणी मित्रांनो जंगम मालमत्ता. जंगम मालमत्ता. कशाची चोरी करणार आहे तो? जंगम मालमत्ता. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा तुमच्या मते काय व्याख्या होती ही महत्त्वाची नाही, कायद्याच्या मते कशी व्याख्या होती ती महत्त्वाची आहे. काय? 378. चोरी म्हणजे जंगम मालमत्ता. कुणाची? मालकाची. एखाद्या मालकाची, एखाद्या व्यक्तीची जंगम मालमत्ता तिच्या संमतीशिवाय. हा शब्द, हा कीवर्ड्स महत्त्वाचा आहे. संमतीशिवाय, तिच्या संमतीशिवाय. नंतर पुढचा कीवर्ड्स अप्रामाणिकपणे. अप्रामाणिकपणे. ओके. नंतर स्थानभ्रष्ट करणे किंवा हलविणे. हलविणे. तर स्थानभ्रष्ट करणे किंवा हलविणे हे लक्षात ठेवा. म्हणजे आता चोरी या शब्दाची व्याख्या ह्या 3 ते 4 कीवर्ड्स मध्ये आहे. ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. तुम्हाला काय वाटतं ते नाही लक्षात ठेवायचं. काय? चोरी कायद्याच्या भाषेत चोरी कशाला म्हटलं जातं? एखाद्या व्यक्तीची मालमत्ता किंवा म्हणजे त्या मालकाच्या मालमत्ता. कोणती मालमत्ता? जंगम मालमत्ता. जंगम मालमत्तेची व्याख्या माहित नसेल तर IPCचा कलम 22 पाहून घ्या. IPCच्या कलम 22 मध्ये काय जंगम मालमत्तेची व्याख्या सांगितलेली आहे की जी मालमत्ता जमिनीशी भूसंलग्न नाही, स्थानबद्ध नाही, जी मालमत्ता हलवता येऊ शकते ती मालमत्ता म्हणजे जंगम मालमत्ता. हे कलम 22 वर नेहमी प्रश्न येतो. तो जंगम मालमत्ता जी हलवता येऊ शकते, मूर्त स्वरूपाची आहे आणि ती जमिनीशी संलग्न नाही, अशी मालमत्ता जंगम मालमत्ता. पुढे काय? संमतीशिवाय. मालकाच्या संमतीशिवाय. संमती 2 प्रकारची असते, मौखिक, स्पष्ट. म्हणजे घरभीत संमती एक आणि स्पष्ट संमती एक. स्पष्ट म्हणजे काय? परवानगी दिलेली असते, हे तू माझी वस्तू घेऊन जा, तुला फिरायला जायचं, दर माझी गाडी, दर गाडीची चावी, कुठं हिंडायचं तिथं हिंड, ही झाली स्पष्ट संमती. आणि घरभीत संमती म्हणजे काय की बाबा किराण्याला पैसे लागत आहेत आणि ती पत्नीने तिच्या पतीच्या खिशातून पैसे काढून सामान आणलं किराण्याचं, तर तिने चोरी केली का पतीच्या पॅन्टमधून पैसे काढून? तर नाही. कारण का? ऑलरेडी तिच्या पतीने तिला घरभीत संमती दिलेली आहे. घरभीत म्हणजे काय? मौखिक मुक संमती म्हणू आपण. घरभीत म्हणजे की ऑलरेडी त्या पत्नीला संमती आहे की घरातला किराणा आणण्यासाठी तू पैसे वापरू शकते. ओके. म्हणजे हे स्पष्ट संमती आणि
घरभेद संमती. संमतीचे दोन प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात काय, मग ती स्पष्ट संमती असो नाही तर घरभेद संमती असो. संमतीशिवाय अप्रामाणिकपणे, आता अप्रामाणिकपणे कलम 24 पहा आयपीसीचा, कलम 24 मध्ये तुम्हाला अप्रामाणिकपणे या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल. अप्रामाणिकपणे म्हणजे काय, बेकायदेशीररित्या गैरलाभ व्हावा, दुसऱ्याची गैरहानी व्हावी आणि दुसऱ्या एखाद्याला गैरलाभ व्हावा ह्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अप्रामाणिकपणे. आता या ठिकाणी चोराला गैरलाभ होणार आहे, म्हणजे गैर म्हणजे काय, बेकायदेशीररित्या. चोराला गैरलाभ होणार आहे, कोणाची तरी मालमत्ता मिळणार आहे आणि मालकाला गैरहानी होणार आहे, कारण चोराने त्याची मालमत्ता चोरली म्हणजे मालकाला गैरहानी आणि त्याला गैरलाभ. अप्रामाणिकपणे हलवणे. बघा प्रत्येक कीवर्ड्स कुठं ना कुठं तुम्हाला आधी आयपीसी मध्ये येऊन गेलेला आहे. जसं आयपीसीचं प्रकरण 2 हे आयपीसीचा अंधारात दिवा म्हणजे काय म्हणतो, अंधारात उजेड दाखवणारा दिवा म्हणतो आपण. अंधारात उजेड दाखवणारा दिवा किंवा पूर्ण व्याख्याचं प्रकरण आहे प्रकरण 2. त्याच्यामध्ये काही कलम आलेले आहेत, त्या कलमामध्ये काही शब्दांची व्याख्या आलेल्या आहेत, त्या तुम्हाला काळजीपूर्वक पाहिजेत, कारण पुढे येऊन तुम्हाला ह्यामध्ये कन्सेप्ट समजायला सोप्या जाणार आहे. जसं की कलम 22ची जंगम मालमत्ता, कलम 24चा अप्रामाणिकपणा. ओके, जास्त काही वेळ घेणार नाही, फक्त एक व्याख्या लक्षात घ्या. एखाद्या मालकाच्या मालमत्ता त्याच्या संमतीशिवाय एखाद्या व्यक्तीने काय करणं, अप्रामाणिकपणे हलवणे, स्थानभ्रष्ट करणे म्हणजेच काय, चोरी होय. आता उदाहरण देईन तुम्हाला मी. मग ते चोरी तुम्ही प्राण्यामार्फत करू शकता, व्यक्तीमार्फत करू शकता, वस्तूमार्फत करू शकता. समजा एखादं कुत्रं आहे, तुम्हाला आवडलंय ती आणि ती कुत्रं तुम्हाला हवं असेल तर त्या मालकाच्या घरातून त्याला कसं बोलवायचं म्हणून तुम्ही त्याला एखादं मांसाचं हाड दाखवलं, बिस्किटचा पुडा दाखवला, ती कुत्रं तुमच्या मागं आलं, म्हणजे तुम्ही काय केली, त्या कुत्र्याची चोरी केली. समजा एखादं झाड उभं आहे, त्या झाडं तुम्ही तोडलं तरी ती स्थानभ्रष्ट झालं, जमिनीपासून म्हणजे वेगळं झालं, म्हणजे सुद्धा ती चोरी झाला. आता तुम्ही ती मालमत्ता घेऊन गेलेत तर ती चोरी झाली किंवा नुसता चोरीचा प्रयत्न केला. आता चोरी दोन प्रकारची, उघड्यावरील आणि बंदिस्त कक्षात. आता बंदिस्त मी सांगणार आहे तुम्हाला, पुढे त्याच्यावर टॉपिक घेतलेला आहे. आता या ठिकाणी जी काही उघड्यावरील चोरी होती त्याला कलम 379 नुसार 3 वर्षाची शिक्षा आहे व सोबत द्रव्यदंड किंवा दोन्ही पण. 3 वर्षाची शिक्षा आहे, द्रव्यदंड आहे किंवा दोन्ही आहे. आणि हा अपराध जो आहे, हा चोरीचे सगळे अपराध अजामीन आहे, अजामीन. ओके, सगळे अपराध अजामीन आहे आणि शिवाय दखलपात्र आहे, पोलीस विना वॉरंट अटक करू शकतात. अजामीन आहे, नॉन बेलेबल आहे, दखलपात्र आहे आणि शिवाय 250 रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल तर, 250 रुपयापेक्षा कमी रक्कम असेल तर कोर्टच्या परवानगीने तडजोड करता येऊ शकते. आणि हे JMFC कमिट असेल, म्हणजे आपल्या तालुक्याच्या लेवलला जी कोर्ट असतं ना, प्रथम दर्जा न्यायदंडाधिकारी, या ठिकाणी तो अपराध, त्याची ट्रायल, त्याची संपरीक्षा चालेल. चोरी हे अजामीनपात्र आहे, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला या ठिकाणी 2 चित्र दिले. यांनी जी चोरी केली ती उघड्यावरील चोरी केलेली आहे, म्हणून याला 379 नुसार शिक्षा होणार आहे 3 वर्षे. ओके, दखलपात्र, अजामीनपात्र. ओके, तो 250 रुपयाच्या आत असेल तर कोर्ट परवानगी तडजोड, JMFC त्याला तालुक्याच्या कोर्टात जावं लागेल. आता ही चोरी तुम्हाला दिसत असेल, हा विजेची चोरी करतोय मित्रांनो, परंतु वीज हे आयपीसीच्या कलम 22 नुसार जंगम मालमत्ता होते का, तर मित्रांनो वीजला जंगम मालमत्ता होत नाही. परंतु वीज कायदा आयपीसी प्रमाणे जंगम मालमत्ता होत नाही वीज, पण वीज कायदा जो आहे, भारतीय वीज कायदा 1910, त्यांनी मात्र तरतूद केलेली आहे, जर कोणी विजेची चोरी केली तर जशी जंगम मालमत्तेची चोरीला शिक्षा आहे तीच शिक्षा वीज चोरीला असेल, म्हणजे आयपीसीच्या कलम 379 प्रमाणे शिक्षा असेल. आलं लक्षात? हा अपवाद होता म्हणून तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिलाय. वीज चोरी, वीज ही जरी आयपीसीच्या कलम 22 प्रमाणे जंगम मालमत्ता नसली तरी वीज कायदा 1910 जो काय भारतीय वीज कायदा आहे त्यांनी तरतूद केलेली, जशी जंगम मालमत्तेच्या चोरीला शिक्षा आहे तीच 379 शिक्षा, म्हणजे उघड्यावरील चोरी ही आहे, ही तीच 379 शिक्षा वीज चोराला किंवा जी काय लाईट चोरणार आहे त्याला लागू असेल. हे बाब तुमच्या क्लिअर केलेले आहे. आता नेक्स्ट चला आपल्याला पुढचा, हे उघड्यावरील चोरीची शिक्षा झाली. उघड्यावरील चोरी म्हणजे कसे, चेन स्नेचर असतील, म्हणजे चेन साकळ्या मारणारे किंवा खिसे कापू असणारे, म्हणजे आपल्या खिशातील पाकिट मारणारे असतील. त्याचबरोबर उघड्यावरील चोरी, एक खटला होता, त्या खटल्यात सरळ सांगितलं होतं उघड्यावरील चोरी म्हणजे काय, की समजा तुम्ही एखाद्या घरात बसलेत, ती घरातली चोरी केली म्हणजे ती बंदिस्त कक्षातली चोरी होते. परंतु समजा तुम्ही घरात बसले तर तुमच्या समोर तुमची वस्तू घेऊन पळाला, तुमच्या अंगावरची एखादी चेन, तरी सुद्धा ती उघड्यावरची चोरी होते, असे एका खटल्यामध्ये निर्णय दिलेला आहे. ही पण बाब लक्षात असू द्या. बंदिस्त कक्षातल्या चोरीत त्या मालकाच्या समोर चोरी नसते, तो मालक त्या ठिकाणी उपलब्ध नसतो, ती बंदिस्त कक्षातली चोरी मी तुम्हाला आता लगेच समजून सांगणार आहे. पण उघड्यावरील चोरी लक्षात ठेवा. उघड्यावरील चोरी म्हणजे काय, समजा एखाद्या पानटपरीतली पण रस्त्यावरच्या कडेला उघडी असेल तर ती सुद्धा उघड्यावरील चोरी होते. साधारणपणे पोलीस 379 कलम लावतात.
पण बंदिस्त कक्षातली चोरी कशाला म्हणायचं, की समजा हे शटर तोडून त्यांनी मालमत्ता चालवली, म्हणजे घर असेल, तंबू असेल, एखादं जलयान असेल, किंवा एखादं मानवी वसतिस्थान असेल, किंवा ज्या ठिकाणी बंदिस्त भाग आहे तो आणि त्या ठिकाणी कोणी व्यक्ती नाही आहे, किंवा समोर थोडक्यात समोर चोरी होत नाही आहे. पण जर समजा मी माझ्या घरात बसलेलो, माझ्या समोर माझ्या हातातला मोबाईल घेऊन जर कोणी पळाला तर, किंवा माझ्या हातातली वस्तू घेऊन गेला तर, मला त्या खटल्याचं नाव आठवना, पण त्या खटल्यात निर्णय दिला होता की ती उघड्यावरील चोरी सारखा 379 दाखल करा. परंतु ही जी काय बंदिस्त कक्षातली चोरी, तुम्ही म्हणा सर बंदिस्त कक्षातल्या चोरीचा उघड्यावरील चोरीचा काय संबंध, हे सुद्धा खूप महत्त्वाचं. तुम्ही उद्या पोलीस अधिकारी होत असताना तुम्हाला हे गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला तपास करायचा आहे, तुम्हाला चार्जशीट फाईल करायची. उघड्यावरील चोरीला 379 प्रमाणे फक्त 3 वर्ष शिक्षा आहे, परंतु 380 प्रमाणे बंदिस्त कक्षातल्या चोरीला मात्र 7 वर्ष शिक्षा आहे, व द्रव्यदंड किंवा दोन्ही 7 वर्ष शिक्षा. हा सुद्धा अजामीन पात्र आहे, दखलपात्र आहे, JMFC कमेट आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर चोरीच्या अजून काही कलम आहेत. 381 काय सांगतोय, की जर ती चोरी कारकुनाने किंवा नोकराने केलेली असेल, कारकून नोकर, समजा माझ्या घरी एखादा नोकर आहे आणि तो काय करतोय, रोज एक भांडे घेऊन जातोय किंवा काहीतरी मौल्यवान वस्तू घेऊन जातोय, तर मात्र त्याला शिक्षाची तरतूद या ठिकाणी त्याला सुद्धा 7 वर्ष आहे. किती? 7 वर्ष. तो सुद्धा दखलपात्र, जामीनपात्र, JMFC कमेंट असेल. एखाद्याने चोरी केली, चोरी करताना मात्र कोणत्या पूर्वतयारीने चोरी केली, हातात त्याच्या काही 10 हत्यारं आहेत, काही जीवघेणी हत्यारं आहेत, म्हणजे चाकू, तलवार, कुऱ्हाड, गॅस कटर, हे हत्याराच्या तयारीने एखाद्याने जर चोरी केली तर त्याच्यासाठी 382 कलम आहे, याला 10 वर्षाची सश्रम कारावास असणार आहे. 382 म्हणजे आपला बन्सी, हा बन्सी काय हत्यारानेशी चोरी करतो असं लक्षात ठेव. हे चोरीचे काही कलम आहे. आता ज्याला चोरी कळाली असेल त्याला पुढं जबरी चोरी काय आहे, दरोडा काय हे कळणार आहे. तत्पूर्वी चोरीनंतर लगेच जबरी चोरीचा कलम येत नाही, तर बलात्ग्रहणचा एक कलम येतो. तर ते बलात्ग्रहण काय कन्सेप्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत बलात्ग्रहण. बलात्ग्रहण सुद्धा हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण का तर जबरी चोरी, कधी कधी बलात्ग्रहण हा सुद्धा जबरी चोरी होतो. आयोग याच्यावर पण प्रश्न विचारू शकतो की खालील अपराध कोणत्या प्रकारचा आहे, जबरी चोरी का बलात्ग्रहण. कधी कधी तो अपराध दोन्ही प्रकारचा असू शकतो, तो बलात्ग्रहणही असू शकतो, जबरी चोरी असू शकतो. त्याच्यामुळे बलात्ग्रहण हे सुद्धा जबरी चोरी होतं. चोरी तर जबरी चोरी आहेच, दरोडा सुद्धा, शेवटी दरोडा, जबरी चोरी यांचा उद्देश चोरीच आहे, कारण ते सुद्धा अप्रामाणिकपणे मालमत्ता संमतीशिवाय घेऊन जाणं हा सगळ्यांचा उद्देश आहे. बलात्ग्रहणचा सुद्धा तोच उद्देश आहे. परंतु बलात्ग्रहण करत असताना मात्र एक मार्ग वापरला जातो. तो कोणता मार्ग आहे, जसं की आता जयकाल भाऊ तुम्हाला दिसतात, सिंगम चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल. हे जयकाल भाऊ कोणता मार्ग वापरतात, एक तर हा कोणता मार्ग वापरतात, भीती दाखवतात. हे जयकाल भाऊ काय करतात, भीती दाखवतात. कोणाला भीती दाखवली, यांना. कशाची भीती दाखवतात, नुकसान होण्याची. हे लक्षात ठेवा, नुकसान होण्याची भीती, नुकसान करण्याची भीती. आता नुकसान हा कीवर्ड्स कुठं आलाय, IPCच्या कलम 44 मध्ये. नुकसान सुद्धा 4 प्रकारचे आहेत, लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारचे, 4. आता आगळीक आणि नुकसान मध्ये फरक आहे. आगळीक म्हणजे मालमत्तेचं नुकसान, IPCच्या कलम 425 मध्ये तुम्ही पाहताल, किंवा आपले लेक्चर जे पाहत असतील ॲप्लिकेशनवरचे. आता यूट्यूबचे खूप जुने लेक्चर आहेत मित्रांनो, ते 2019च्या दरम्यान मी स्वतः मेन्सला असताना, आणि त्याचा खूप मुलांना फायदा झाला. टॉपर असतील, कितीतरी मुलं आहेत. आता आपल्या अभिनव भारतच्या यूट्यूब चॅनलवर मी त्यांचे व्हिडिओ टाकतच असतो, ते स्वतःहून सांगतात खूप फायदा झाला. मग तुम्ही विचार करा, उद्धव ढवळे तुम्हाला जर यूट्यूबवर फ्री लेक्चर सिरीज देतो, त्याचा फायदा होत असेल, तर ॲप्लिकेशनवर मी तुमच्याकडून फीस घेऊन जर तुम्हाला लेक्चर देत असेल तर किती क्वालिटीचे असते. त्याच्या 10 पटीने भारी लेक्चर मी ॲप्लिकेशनवर अपलोड केलेलं आहे. वेळ मिळाला तर नक्की व्हिजिट करा, भेट द्या. आपण काही जास्त फी पण त्या ठिकाणी आकारलेली नाही. तुम्हाला टेस्ट सिरीज, मॅन्युअल, सर्व काही गोष्टी अवेलेबल असणार आहे. शिवाय तुमच्यासाठी मी हमी देतो की कायद्याचे 60 क्वेश्चन, मग पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधले मिळून 60 पैकी किमान 55+ तरी मार्क्स देण्याची हमी मी तुम्हाला या ठिकाणी देईल. मी सुद्धा ज्या मेन्स दिल्या त्या वेळेस मला फक्त आणि फक्त कायद्याने वाचवलेलं आहे. लँग्वेजला मला काही मार्क्स पडलेले नाहीत. असो, म्हणून आता तरी पण लँग्वेजला दुर्लक्ष करू नका, कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओच्या की प्रत्येक सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. स्किप करणं हे तुमच्यासाठी धोकादायक असेल. नुकसान 4 प्रकारचं असतं. नुकसान कोणतं, मालमत्तेचं नुकसान, त्याचबरोबर शारीरिक नुकसान म्हणजे शारीरिक दुखापत, शारीरिक नुकसान, मालमत्तेचं नुकसान. लौकिक म्हणजे आपण काय म्हणतो, कीर्ती, इज्जत, प्रतिष्ठा, समाजातील पोझिशन. आणि चौथा कोणता प्रकार, तर मालमत्ता, शारीरिक, लौकिक आणि मानसिक. एखाद्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो, ते सुद्धा नुकसान आहे मानसिक. असे 4 प्रकारचे नुकसान आहे, मालमत्ता, शारीरिक, लौकिक, मानसिक. आता हे जयकाल भाऊ काय करतात, भीती दाखवतात. पण भीती दाखवण्याचा त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचा उद्देश
का आहे मित्रांनो जयकाल भाऊंचा? आता ह्या व्यक्तीला नुकसान करण्याची भीती दाखवली, पण उद्देश काय जयकाल भाऊंचा? तर जयकाल भाऊंचा उद्देश आहे त्यांनी मला काहीतरी मालमत्ता स्वाधीन करावी, मालमत्ता असेल किंवा एखादा मूल्यवान रोखा असेल किंवा मूल्यवान रोखामध्ये रूपांतरित होईल असे दस्तावेज आणि शिक्के, सही शिक्के असतील, मूल्यवानमध्ये रूपांतर होईल असे दस्तावेज व सही शिक्के असतील. ओके, म्हणजे सही शिक्क्याच्या ज्या काही वस्तू असतील त्या. म्हणजे लक्षात घ्या, एक्स्टॉर्शन किंवा बलात्ग्रहण खंडणीचाच प्रकार आहे. याची व्याख्या कशी करता येईल कायद्याच्या भाषेत, की एखाद्या व्यक्तीने त्याच्याजवळील मालमत्ता, त्याच्याजवळील मूल्यवान रोखा किंवा त्याच्याजवळील असे काही दस्तावेज किंवा सही वगैरे आहे, आपण म्हणतो ब्लँक चेक म्हणा किंवा त्यांनी सही केलेला ब्लँक चेक असेल, त्याचे काही सही शिक्के असतील, काही ऑर्डर असतात काही शासकीय अधिकाऱ्यांच्या वगैरे वगैरे, तर असे काही मालमत्ता, मूल्यवान रोखा किंवा दस्तावेज व सही असणारे असे काही ज्यांचं रूपांतर मूल्यवान रोखात होईल अशा काही ज्या गोष्टी असतील त्या देण्यास प्रवृत्त करण्यासाठी समोरचा व्यक्ती म्हणजे हे जयकाल भाऊ अप्रामाणिकपणे, हा शब्द महत्त्वाचा आहे. अप्रामाणिक म्हणजे काय? कलम 24 मध्ये आपण पाहिलं की एखाद्याला गैरलाभ व्हावा म्हणजे जयकाल भाऊला गैरलाभ व्हावा आणि एखाद्याची गैरहानी व्हावी म्हणजे यांची गैरहानी व्हावी, ह्या अनुषंगाने काय केले जातं? भीती दाखवली जाते. कशाची? नुकसान करण्याची भीती. आता यांचं नुकसान 4 प्रकारचे. आता जे रिअल ज्यांनी सिंघम चित्रपट पाहिला त्यांना माहिती आहे की इथं शिवा असेल, हा जयकाल शिकरे असेल, हा काय करतात की ह्याला भीती दाखवतात. काय भीती दाखवतात? की तू आम्हाला मूल्यवान किंवा तू आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुझ्या मुलाला किडनॅप करू आणि किडनॅप करून जर तू पैसे पाठवले नाही तर आम्ही तुझ्या मुलाला जीव मारू, आणि ते मारतातही. त्या चित्रपटामध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की यांनी या ठिकाणी काय केलं? बलात्ग्रहण केलं. म्हणजे यांनी जयकाल भाऊंनी काय केलं? बलात्ग्रहण केलं. म्हणजे आता हे बलात्ग्रहण याचं जे काय व्याख्या आहे ह्याची मित्रांनो व्याख्या 383 मध्ये आहे, जी मी आता तुम्हाला सांगितली. व्याख्या कलम आणि शिक्षा कलम वेगळे आहेत. 383 मध्ये व्याख्या आहे आणि परंतु चार्जशीटवर किंवा FIR वर जे काही चार्जेस लावले जातात ते त्याच्या केलेल्या कृतीद्वारे असतात. आता या ठिकाणी 2 प्रकारचे शिक्षा कलम आहेत. 2 प्रकारचे शिक्षा कलम. आता यांचे शिक्षा कलम 384 मध्ये एक कॉमन शिक्षा कलम आहे, तिथं 3 वर्ष शिक्षा, द्रव्यदंड किंवा दोन्ही, हे सुद्धा दखलपात्र, जामीनपात्र वगैरे आहे. परंतु बाकीचे जे काही कलम आहे शिक्षा कलम 385 ते 389 पर्यंत, 389 पर्यंत या ठिकाणी मात्र काही कलम भीती दाखवण्याची. आता नुसती भीती दाखवली की तू मला पैसे दिले नाही तर उद्या तुझ्या पोरगे शाळेत गेल्यानंतर आम्ही त्याला उचलून नेऊ, ही भीती दाखवली. आणि काही डायरेक्ट बलात्ग्रहण करण्याबाबतचे, म्हणजे त्या ठिकाणी 2 प्रकारच्या शिक्षा आहे. काही नुसती बलात्ग्रहण करण्याची भीती दाखवणे आणि दुसरं प्रत्यक्ष बलात्ग्रहण करणे, या प्रकारचे या ठिकाणी काही शिक्षा कलम आहेत. आणि या ठिकाणी बलात्ग्रहण करत असताना वेगवेगळ्या कृती असू शकतात, वेगवेगळे प्रकार असू शकतात, जसं की खोटी केस करण्याची धमकी देणं, भीती दाखवणं, तुझ्यावर मी म्हणजे तुझ्यावर अशा आजन्म कारावासाच्या खोटा शिक्षेचा मी केस करेल, भीती दाखवणे, ह्या प्रकारची भीती असते. आणि ह्या भीतीपोटी समोरचा व्यक्ती बळी पडतो किंवा या ठिकाणी एक्स्टॉर्शन बलात्ग्रहण होत असतं. ती भीती कशाची असते? नुकसानीची असते. चला आता तुम्हाला महत्त्वाचा कन्सेप्ट समजून घ्यायचा, जबरी चोरी. जबरी चोरीचा कन्सेप्ट हा जो काय आहे IPCचा व्याख्या कलम 390 मध्ये. आता जबरी चोरी कशाला म्हणायचं? इथं सुद्धा अप्रामाणिकपणे संमतीशिवाय मालमत्ता घ्यायची असते, पण हे स्वाधीन करायला बळी पाडतात किंवा मजबूर करतात समोरच्या व्यक्तीला. आता जबरी चोरीमध्ये आणि दरोड्यामध्ये जवळजवळ व्याख्या सेम आहे, फक्त माणसांचा फरक आहे. जबरी चोरीमध्ये काय केलं जातं? धास्ती निर्माण केली जाते किंवा धाक दाखवला जातो. एक धाक दाखवला जातो. कशाचा धाक दाखवला जातो? की तुम्हाला दुखापत होईल किंवा तुमचा मृत्यू होईल किंवा तुम्हाला गैरपरिरोध केला जाईल. गैरपरिरोध म्हणजे अन्यायाची कैद, याचा धाक दाखवला जातो आणि ते समोरच्या व्यक्तीच्या मनात तशी धास्ती निर्माण होती, भीती निर्माण होती. ओके, आता हे लेडीज आहे आणि हे माणसं 2च आहेत असं समजा. यांनी काय, याच्या हातात पिस्तूल आहे, रिव्हॉल्वर आहे, त्याच्या हातात काही चाकू असेल. त्यांनी त्या बाईला सांगितलं तुझ्या गळ्यातले दागिने काढून दे, नाहीतर तुला आम्ही गोळी झाडू. म्हणजेच काय, कशाची धाक दाखवली? दुखापतीची किंवा मृत्यूची, किंवा तुला आम्ही कोंडून घेऊ, म्हणजे गैरपरिरोध. ही झाली जबरी चोरी. म्हणजे जबरी चोरी म्हणजे काय? चोर हा चोरी करत असताना असे मार्ग राबवतो किंवा प्रयत्न करतो किंवा समोरच्याला तशा पद्धतीची भीती दाखवतो की मी तुझी दुखापत करीन किंवा मृत्यू घडून आणीन किंवा तुला गैरपरिरोध करेन. आता एखादं आपण लहानपणी आपण शाळेत पाहायचो की कोणी बोरं किंवा चिंचा घेऊन आलं तर पोरं त्याच्यावर जबरदस्ती करायची, त्याच्या अंगावर बसायचे, शर्टाचा खिसा फाटूस तर त्याच्या खिशातले चिचुके काढून घ्यायचे आणि
त्यानंतर बिचारा रडत रडत घरी निघून जायचा किंवा चॉकलेट असतील. तर हा प्रकारसुद्धा एक, पण ती काय मालमत्ता एवढी महत्त्वाची नाही, किरकोळ गुन्हे. कायदा तुम्हाला माहिती किरकोळ गुन्ह्याची दखल घेत नाही IPC 95. परंतु जर काही मौल्यवान गोष्टी असतील, समजा काही तुमच्या खिशात दागिने असतील किंवा काही पैसे असतील, रोकड असेल, तर हा सुद्धा जबरी चोरीचा प्रकार होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादे काका आहेत, त्यांची पेन्शन काढून बँकेच्या बाहेर उभे आहेत आणि त्यावेळेस कोणतरी येतं, त्यांच्या अंगावर बसतं, त्यांच्या खिशातले पैसे हिसकावून घेतं आणि निघून जातं. परंतु हे निघून जात असताना त्यांनी कोणता मार्ग राबवलेला असतो? त्या काकांना गळ्यापाशी चाकू धरून किंवा हत्यार दाखवून भीती दाखवलेली असते किंवा प्रयत्न केलेला असतो किंवा तशी दास्ती निर्माण केलेली असते, दुखापत, मृत्यू. आणि त्यांनी जो काय त्यांच्या अंगावर बसून त्यांचं जे काय दागिने वरबडणे असेल किंवा त्यांचे पैसे काढून घेणं असेल, हे सुद्धा एक प्रकारची कैदच आहे, गैरपरिरोध आहे. हे 3 महत्त्वाचे गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी धाक निर्माण झालेला असतो समोरच्या मालकाचा, की मला दुखापत होईल, माझा मृत्यू होईल किंवा मला अन्यायाची कैद होईल. अशा प्रकारची दास्ती निर्माण केली जाते कोणाकडून? चोरांकडून. त्यासाठी ते तसे मार्ग राबवतात, हत्यारं असतील किंवा तसा प्रयत्न करतात. तर याला काय म्हणायचं? जबरी चोरी म्हणतात. आणि ह्या जबरी चोरीमध्ये माणसांची संख्या किती असते? कमाल 4. माणसांची संख्या किती असते? कमाल 4. आता मित्रांनो, तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की या ठिकाणी एक्स्टॉर्शन आणि जबरी चोरीचा काय संबंध आहे किंवा बलात्ग्रहण आणि जबरी चोरीचा काय संबंध आहे. तर बलात्ग्रहणसुद्धा कधी कधी जबरी चोरी होतो. उदाहरणार्थ कसा की मी जसं आता तुम्हाला त्या काकाचं उदाहरण सांगितलं, त्या काकांनी त्यांची पेन्शन काढली होती, बरोबर. पेन्शन काढून ते बँकेच्या बाहेर उभे होते आणि कोणतरी 2 माणसं आले, असेच पिस्तूल दाखवला आणि सांगितलं, चल हातातली बॅग माझ्याकडे दे, नाही तर तुला गोळी झाडेल. म्हणजे थोडक्यात काय, बलात्ग्रहांच्या व्याख्येमध्ये ती कन्सेप्ट क्लिअर होती किंवा ती कन्सेप्ट बसती. कोणती? आता जबरी चोरी, पण तेच जबरी चोरी म्हणजे काय, त्या काकांना गोळी झाडण्याची काय केली, भीती दाखवला किंवा दास्ती निर्माण झाली काकांची, अरे यार बॅग नाही दिली तर मला हे गोळी झाडतील. मग आणि दुसरी बाब अशी की बलात्ग्रहांचा कन्सेप्ट काय सांगतोय की नुकसान करण्याची भीती दाखवून समोरच्या व्यक्तीला स्वतःची मालमत्ता देण्यास प्रवृत्त करणं. म्हणजे ज्या वेळेस चोर हा प्रत्यक्ष हजर असतो आणि तो बलात्ग्रहण करतो, कशाची दास्ती दाखवून? त्या 3 गोष्टीच्या. कोणत्या? मृत्यू, दुखापत आणि गैरपरिरोध. तेव्हा तो बलात्ग्रहण जबरी चोरी होतो. लक्षात असू द्या. लक्षात. बलात्ग्रहण करताना काय केलं जातं? भीती दाखवली जाते. आता जयकाल भाऊंनी तिथं भीती दाखवली. स्वतः जयकाल भाऊ प्रत्यक्ष गेले होते का? त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला किडनॅप करेल किंवा हे करेल, ते झालं बलात्ग्रहण. तिथं जबरी चोरी हा कन्सेप्टमध्ये बसत नाही. पण जबरी चोरी कन्सेप्ट कधी बसन? जेव्हा तो आरोपी प्रत्यक्ष हजर होता आणि तो त्याच्या जवळची वस्तू स्वाधीन करण्यासाठी त्याला भीती दाखवतो. पण ती भीती 3 गोष्टीची असली पाहिजे. त्या 3 गोष्टी म्हणजे काय? तुम्हाला दुखापत करेल, तुमचा मृत्यू घडून आणेल किंवा तुम्हाला गैरपरिरोध करेल. तेव्हा तो समोरचा व्यक्ती स्वतःजवळची मालमत्ता त्याला स्वाधीन करण्यास प्रवृत्त होतो आणि तो देतो. तेव्हा तो बलात्ग्रहण जबरी चोरी होतो. ही कंडिशन लक्षात असली पाहिजे. ओके, चला. बलात्ग्रहण कधी जबरी चोरी होतो हे सुद्धा कन्सेप्ट तुमचा मी क्लिअर केला. आता दरोडा, ज्याला जबरी चोरी कळाली त्याला दरोडा कळणार. असं जसं की 390 मध्ये, आता मित्रांनो थोडंसं मागचा कन्सेप्ट सांगायचं राहिला. जबरी चोरीची व्याख्या 390 मध्ये आहे आणि त्याचा शिक्षा कलम कुठं आहे? 392. तुम्ही म्हणा सर 391 कुठं खाल्ला? तर 391 मध्ये दरोड्याची व्याख्या आहे, ती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता 392 मध्ये 10 वर्षाची शिक्षा या ठिकाणी असेल. परंतु हीच जबरी चोरी जर रात्रीच्या वेळी घडलेली असेल तर 14 वर्षाची शिक्षा असेल. हे सुद्धा दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे, बिना तोडजोडीचे असतील. रात्रीच्या वेळी म्हणजे कसं? रस्त्या जसं ठगबाजी म्हणायचे पहिले लोक काय करायचे, जे काय ठग असतील ब्रिटिशांच्या काळात रात्रीचे रस्ते अडवायचे व्यापाऱ्यांचे वगैरे, त्यांना हे. पण या ठिकाणी 4 लोक, पण हेच कंडिशन सेम. आता तुम्हाला सांगतो हे सगळे JMFC कमिट असतील. परंतु दरोडा हा गुन्हा खूप महत्त्वाचा आहे, खूप मोठा समजला जातो. दरोडा का आहे की दरोडामध्ये सेम जबरी चोरीसारखीच कंडिशन असते की समोरच्या व्यक्तीची दास्ती निर्माण केली जाते, दुखापतीची, मृत्यूची किंवा त्याला गैरपरिरोध होण्याची. परंतु माणसं या ठिकाणी किमान 5 असावीत, किमान 5. आणि जबरी चोरीत कमाल 4. म्हणजे कमाल 4 म्हणजे जास्तीत जास्त तिथं 4 जबरी चोरी चालू शकते. 1 पण चालू शकतो, 2 चालू शकतो, जास्तीत जास्त 4. पण जेव्हा 4 पेक्षा जास्त संख्या असेल म्हणजे किमान 5 असेल, तेव्हा या ठिकाणी मात्र तो जबरी चोरी न होता दरोडा होईल. आणि मुलांना हे सांगतो, दरोडा रात्रीचं होत नाही, दिवसा पण होऊ शकतो. फक्त शक्यतो दरोडा रात्रीचं का होतं? त्यांना सोपं जातं दरोडा टाकायला, म्हणून ते रात्रीचं करतात. आता आपण आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, दरोडा रात्रीचं होतं का दिवसा होतं? दरोडा कधी पण होऊ शकतो, लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला 5 माणसं आहेत असं गृहीत धरा.
तेव्हा तो दरोडा होईल. ओके, आता हा 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5 माणसं आहेत. हे बँक लुटतायत समजा. ओके, बँक लुटण्यासाठी आलेले आहेत. दिवसा दरोडा आहे. ओके, दिवसाचा दरोडा आहे. आपण नाही म्हणतो दिवसा दरोडा पडला. ओके, इथं किमान 5 लोक आवश्यक आहे. या ठिकाणी यांना मृत्यूच्या दुखापतीची धाक किंवा तुम्हाला कोंडून घेऊया एखाद्या कॅबिनमध्ये त्याची धाक दाखवली असेल आणि समोरच्याच्या मनात तशी धाक निर्माण होऊन, तशी भीती निर्माण होऊन समोरच्यानी त्या कॅशियरने बँकेच्या चाव्या त्याच्या स्वाधीन केल्या आणि त्यांनी मालमत्ता लुटली वगैरे, हा दरोडा. आता जसं जबरी चोरीला शिक्षा 392 मध्ये, तसं दरोड्याला सुद्धा शिक्षा, दरोड्याची व्याख्या 391 मध्ये. आता दरोड्याची सुद्धा काही शिक्षा कलम 395 पासून चालू होतात. 395 पासून तर 402 पर्यंत आहे आय थिंक. आणि जबरी चोरीचे जे काय जबरी चोरीच्या प्रयत्नासाठी 393 असेल वगैरे वगैरे, किंवा दुखापत केलेली असेल तर 94 वगैरे असेल. तर या ठिकाणी 395 हा महत्त्वाचा दरोड्याचा शिक्षा कलम आहे. 395 मध्ये 10 वर्ष आजन्म कारावास शिक्षा असेल. परंतु दरोड्याचे सर्वच कलम लक्षात ठेवा, दरोड्याचे सर्वच कलम हे सेशन कमिट आहे. बाकीचे JMFC सेशन म्हणजे सत्र न्यायालयात चालणारे आहेत. सेशन म्हणजे सत्र न्यायालयात चालणारे, हे सर्व दखलपात्र आहेत. दखलपात्र म्हणजे इथं पोलीस विना वॉरंट अटक करू शकतात आणि अजामीन पात्र आहेत. सेशन कमिट आहेत दरोड्याचे सर्व कलम, हे लक्षात असू द्या. आणि 396 काय, खुनासहित दरोडा. एखादा दरोडा टाकताना आरोपीने खून केलेला असतो, या ठिकाणी खून केलेला असतो तर तो खुनासहित दरोडा. इथं मात्र मृत्यूदंड किंवा आजन्म कारावास ही शिक्षा असेल. ओके, सोबत द्रव्यदंड सुद्धा असेल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला चोरी कोणत्या प्रकारचे असतात ते, त्याचबरोबर तुम्हाला बलात्ग्रहण, त्याचबरोबर तुम्हाला जबरी चोरी आणि दरोडा ह्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होता कामा नये. म्हणजे जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला 378 पासून ते 402 पर्यंतचे सर्व कलम तुमचे व्यवस्थित झालेले असतील. म्हणजे तुमचे जवळजवळ बघा, मी काय 25-30 मिनिटाची किंवा अर्धा तासाच्या वर थोडीफार व्हिडिओ झाली असेल. त्या व्हिडिओमध्ये मी तुमचे किती कलम क्लिअर केले, हेच असेच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर करेल, जेणेकरून तुमचा IPC असेल, CRPC असेल, एव्हिडन्स ॲक्ट महत्त्वाचे कलम क्लिअर होतील आणि जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालं म्हणजे प्रश्नही देता येतील तत्पूर्वी. तर मित्रांनो, आपलं 2 ॲप्लिकेशन आहे. सचिन ढवळे मॅथ्स रिजनिंग अकॅडमी पुणे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर अभिनव नव भारत हे सुद्धा ॲप्लिकेशन आहेत. या कोणत्याही ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही PSI कायदा हा कोर्स जॉईन करू शकता. तर तुम्हाला मी अशाच पद्धतीचे लेक्चर माझे तुम्हाला असणार आहे. टेस्ट सिरीज मोफत असणार आहे, लॉ मॅन्युअल मोफत असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही मला कधीही रातचं निमेरातचं कधीही मॅसेज करून, कॉन्टॅक्ट करून, टेक्स्ट टाकून तुम्ही मला तुमचे डाऊट क्लिअर करून घेणार आहात. आणि तुम्हाला सर्व सिलेबस तुमचं या ठिकाणी कवर असणारे, लेक्चर रेकॉर्डेड असल्यामुळं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आता ऑनलाईन आणि रेकॉर्डिंगचा खूप मोठा फायदा आहे. ऑफलाईन बॅच करण्यात तुम्हाला सांगतो की कधी पूर्ण होईल, काय होईल, ते शिक्षक आज लेक्चर घेईन, उद्या घेईन, ह्या साऱ्या गोष्टीमुळे आपला वेळ वाया जातो. आता सध्या स्पर्धेचं युग आहे. तुम्हाला जेवढं तुम्ही जास्त वेळ देता, 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्यात तुम्ही तुमचा कन्सेप्ट कायदा क्लिअर करून टेस्ट सिरीज सोडवायला मोकळे होऊ शकता. त्याच्यामुळे आता वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही सुद्धा कोणासाठी थांबू नका. वेळ, पैसा सर्व काही वाचवायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन बॅच, पैसाही वाचणार आहे, वेळही वाचणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या अभ्यासाला इतर स्पर्धकांच्या बरोबरीने स्पर्धा करणार आहात. त्यामुळे तुम्हाला हे अतिशय सोयीस्कर बॅच आहे. आता तिची 999 रुपये फी आहे. येत्या काही 1-2 आठवड्यात, ह्याच आठवड्यात आय थिंक चालू आहे की त्याची फी वाढवणार आहोत आम्ही. त्याच्यामुळे फी वाढण्याच्या आधी तुम्ही तुमचे 2 पैसेही वाचवाल आणि लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. आणि अजून काही डिटेल्स माहितीसाठी, मटेरियलसाठी तुम्ही टेलिग्रामवरचा आपला @PSI गुरु चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. मला कॉन्टॅक्ट साधण्यासाठी तुम्ही माझा संपर्क क्रमांक 9890904397 वरही संपर्क साधू शकतात. सगळीकडे व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा डायरेक्ट कॉलही करू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं लेक्चर इथंच संपलं असं आपण घोषित करूया. धन्यवाद.